ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया यांच्यातील सिडनी कसोटी सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये आलेला आहे। दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने दुसऱ्या डावात 6 गडी गमावून 141 धावा केलेल्या आहेत। पहिल्या डावाच्या आधारे टीम इंडियाकडे 4 धावांची आघाडी होती। अशा स्थितीत भारतीय संघाची एकूण आघाडी 145 धावांची झालेली आहे। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात 185 धावा केलेल्या आहेत। प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 181 धावांवरती संपलेला आहे। तर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीबाबत मोठं विधान केलेलं आहे। स्टार स्पोर्ट्सवरती बोलताना रोहित शर्माने स्पष्ट केले की मी लवकरच निवृत्ती घेणार नाही। धावा होत नसल्यामुळे मी या सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला। मी कठोर परिश्रम करून पुनरागमन करेन असं रोहित शर्माने निवृत्तीच्या चर्चेवरती स्पष्टीकरण दिलेलं आहे। माईक पेन किंवा लॅपटॉपने कोणी काय लिहितो आणि काय म्हणतो याने काही फरक पडत नाही। ते आमच्यासाठी कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत असंही रोहित शर्माने स्पष्ट केलंय। रोहित शर्मा नेमकं काय म्हणालाय पाहूया। मी निवृत्ती घेतलेली नाही। या कसोटीत मी न खेळण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय कठीण असला तरी तो विचारपूर्वक घेतलाय। धावा होत नसल्याने हा निर्णय घेतलाय। मी कठोर परिश्रम करून पुनरागमन करेन।